हरिओम. आज रविवार, संकष्ट चतुर्थी, 26 मे 2024. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की भगवंताचं स्मरण ही सद्बुद्धी. ऐकूया. परमेश्वर सर्व ठिकाणी भरलेला आहे, सर्व विश्व व्यापून आहे. मग त्याच्या अस्तित्वाची जाणीव प्रत्येकाला का होत नाही? ज्याची भावना प्रगल्भ झाली असेल त्यालाच परमेश्वराचं अस्तित्व जाणवेल, इतरांना नाही. म्हणून तशी भावना असणं ही जरुरीची आहे आणि ती उत्पन्न होण्यासाठी परमेश्वराच्या स्मरणाची आवश्यकता आहे. मी नामस्मरण करतो असे जो म्हणतो ना, तो माझ्यावर कृपा करतो, उपकार करतो असं मला वाटतं. कारण जी व्यक्ती नामस्मरण करते ती स्वतःचा उद्धार करून घेत असते, म्हणजे पर्यायाने माझ्यावर उपकारच करीत असते. बुद्धिवाद्यांना एक शंका अशी येते की परमेश्वर हा जर बुद्धिदाता आहे तर मग दुर्बुद्धी झाली तर तो दोष माणसाचा कसा म्हणता येईल? याला उत्तर असं की बुद्धिदाता परमेश्वर आहे, हे अगदी खरं. पण त्या बुद्धीची सद्बुद्धी किंवा दुर्बुद्धी का होते हे पाहणं जरुरीच आहे. प्रकाश आणि काळोख या दोघांनाही कारण सूर्यच असतं. सूर्याचं अस्तित्व हे उजेडाला आणि नास्तित्व हे काळोखाला कारण आहे. तसं भगवंताचं स्मरण हे सद्बुद्धीला आणि विस्मरण हे दुर्बुद्धीला कारण आहे. आणि म्हणून बुद्धिदाता परमेश्वर हे जरी खरं असलं तरी सद्बुद्धी वा दुर्बुद्धी ठेवणं हे मनुष्याच्या हातात आहे. भगवंताचं स्मरण ठेवलं पाहिजे, दुर्बुद्धी होणार नाही. म्हणून नेहमी भगवंताच्या स्मरणात राहावं आणि त्याला उपाय म्हणजे नामस्मरण. सर्व सोडून भगवंताच्या स्मरणात राहिलं पाहिजे. परंतु व्यवहार नीट करून त्यामध्ये भगवंताचं अनुसंधान ठेवणं ही त्याहीपेक्षा श्रेष्ठ आहे. भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेला आजचा दिवस आपण त्याच्याकडेच लावणं जरुरीचं आहे. भगवंताचं अनुसंधान ठेवलं म्हणजे दिवस त्याच्याकडे लागतो. अशा रीतीने आजचा दिवस भगवंताच्या अनुसंधानात घालवला तर आपल्याला नित्य दिवाळीच आहे ना. अनुसंधानात स्त्री पुरुष गरीब श्रीमंत हे भेद नाहीतच मुळी. इतर साधनाने जे साधायचं ते नुसत्या अनुसंधानाने साधतं. मग हाच या कलियुगाचं या युगाचा महिमा आहे. इतर विषय मनात नाही तर एकाच विषयावर मन एकाग्र होणं याला अनुसंधान असं म्हणतात. भगवंताचं अनुसंधान हेच खरं पुण्य होय आणि हीच आयुष्यात मिळवण्याची एकमेव गोष्ट आहे. एक भगवंताचं अनुसंधान ठेवा म्हणजे इथं सर्व गुण आपोआप मागे चालत येतील. भगवंताला अनन्य भावे अशी प्रार्थना करावी की देवा, प्रारब्धाने आलेले भोग येऊ देत, पण तुझं अनुसंधान मात्र चुकू देऊ नकोस. नाम आणि अनुसंधान 24 तास चालायला पाहिजे. येथे दुसरी एखादी गोष्ट वेळेवर न झाली तर त्याचा आग्रह नसावा. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.